आणि आता आपण राजकीय बातम्या बघूयात। अजित पवारांनी राजकीय विकृतीवर बोलणं हास्यास्पद गोष्ट आहे। फडणवीसांनी आता धरणवीरांनी विवेक आणि विकृती शिकवू नये, लक्ष्मण हाकेंची पुन्हा अजित पवारांवर ही टीका। अमोल मिटकरी अजित पवार यांचा पाळीव प्राणी, मी तुझ्या गावामध्ये येतो, तुझ्यात दम असेल तर तू मला हात लावून दाखव। लक्ष्मण हाकेंचं हे मिटकरींना आव्हान आहे आणि ओबीसींची मुलं शिकू नये म्हणून निधी न देण्याचा उद्देश हाकेंचा अजित पवारांवर आरोप। लक्ष्मण हाकेंवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अन्यथा हाकेंना वेगळ्या भाषेत समज देण्यात येईल। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपेंचा इशारा आहे। परांजपे ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात हाकेंविरोधात तक्रार दाखल करणार आहे। अमोल मिटकरींचा ट्विट करत लक्ष्मण हाके यांच्यावर निशाणा। अमोल मिटकरींकडून लक्ष्मण हाकेंचा झाकण झुल्या असा उल्लेख। अजित पवारांनी विविध विभागांना दिलेल्या निधीची आकडेवारी, मिटकरींकडून ट्विट। सुधाकर बडगुजर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला विरोध सुरूच आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना विचारात घ्यावं। नाशिकचे भाजपचे माजी नगरसेवक श्याम बडोदे हे नाराज आहेत आणि याआधी आमदार सीमा हिरे यांनी बडगुजरांना विरोध दर्शवलेला होता। माझी भूमिका 2 ते 4 दिवसांमध्ये स्पष्ट होईल। हकालपट्टीचा निर्णय एकतर्फी झालेला दिसतोय, बडगुजर यांची टीका। छत्रपती संभाजीनगर शहरात ठाकरे गटाचं आंदोलन, प्रदीप जयस्वाल यांच्या कार्यालयासमोर ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन। क्या हुआ तेरा वादाच्या घोषणा। ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून शिंदेंच्या सेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय शाखा अध्यक्षांची बैठक होणार आहे। 12 तारखेला शिवतीर्थ निवासस्थानी बैठकीचं आयोजन। या बैठकीमध्ये मनसेचे नेते अमित ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत। सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय। 2029ला आमदार आणि खासदार भाजपचेच आले पाहिजेत। धाराशिव जिल्हा नियोजन समितीमधील कामांना स्थगितीच्या मुद्द्यावर बोलताना नितेश राणेंचा घणाघात।